रयत शिक्षण संस्थेचे SHGM कॉलेज कोपरगाव. विषय इतिहास इयत्ता 12वी. प्रकरण 10 शीतयुद्ध. आपण यापूर्वी एकूण 9 प्रकरणाचा आढावा घेतलेला आहे. आज आपल्याला अभ्यासक्रमामधलं प्रकरण 10वं शीतयुद्ध या प्रकरणाचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे. या प्रकरणामध्ये आपल्याला एकूण 6 मुद्द्यांचा विचार करायचा आहे. त्यामध्ये पहिला जो मुद्दा आहे तो आहे शीतयुद्धाची व्याख्या. त्यानंतर दुसरा जो आहे तो नाटो, एन्जिओस, सिएंटो, सेंटो, वॉर्सा करार. तिसरा मुद्दा जो आहे तो आहे अलिप्ततावाद. चौथा आहे वसाहतवाद विरोधातील भारताची भूमिका. पाचवा मुद्दा आहे सार्क आणि 6वा आहे राष्ट्रकुल. त्याला आपण कॉमनवेल्थ असंही म्हणतो. आज आपण या प्रकरणातील पहिल्या मुद्द्याचा विचार करणार आहोत. पहिला मुद्दा जो आहे तो आहे शीतयुद्ध व्याख्या. यामध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर एका बाजूला भांडवलशाही राष्ट्रे व दुसऱ्या बाजूला कम्युनिस्ट राष्ट्रे यांच्यात सत्ता व प्रभाव यासाठी जो संघर्ष झाला त्या संघर्षाला शीतयुद्ध असं म्हणतात. थोडक्यात शीतयुद्धाची ही जी व्याख्या आहे ही व्याख्या आपल्याला या ठिकाणी थोडक्यात सांगता येईल. वॉल्टर लिपमन या वृत्तपत्रात लेखन करणाऱ्या स्तंभ लेखकाने सर्वात प्रथम शीतयुद्ध, ज्याला आपण कोल्ड वॉर असा शब्द वापरतो, हा शब्दप्रयोग जो आहे तो सर्वात प्रथम या ठिकाणी त्याने वापरला. थोडक्यात वॉल्टर लिपमनने या ठिकाणी अशा पद्धतीने शीतयुद्धाचा शब्दप्रयोग हा सर्वात प्रथम केलेला आहे. त्यानंतर आपल्याला या मुद्द्यातील पुढचा जो भाग आहे तो आहे शीतयुद्धाची वैशिष्ट्ये. थोडक्यात शीतयुद्ध ही कशामुळे होतात, याच्यामध्ये प्रत्यक्ष युद्धाचा अभाव, त्याच्यानंतर तीव्र शस्त्रस्पर्धा, आक्रमक राजनीती, आंतरराष्ट्रीय पातळीवर परस्पर अविश्वास, राजकीय व आर्थिक दबाव आणि तत्त्वप्रणालीचा संघर्ष. ही थोडक्यात शीतयुद्धाची वैशिष्ट्ये आहे. म्हणजे थोडक्यात युद्ध होत नाही परंतु प्रत्यक्ष युद्धाचा म्हणजे थोडक्यात आपण जर पाहिलं तर अभाव हा या ठिकाणी आहे. शस्त्रस्पर्धा या प्रामुख्याने या शीतयुद्धाच्या संदर्भामध्ये सांगता येईल. त्याच्यानंतर आक्रमक राजनीती ही सुद्धा या ठिकाणी आपल्याला वैशिष्ट्य या संदर्भात सांगता येईल. अशा पद्धतीची ही वैशिष्ट्ये ही शीतयुद्धाची आपल्याला सांगता येईल. त्यानंतर शीतयुद्धाची जी पार्श्वभूमी आहे ती काय आहे. आता तुम्हाला याच्यावर एक मोठा प्रश्न विचारला जात असतो बघा, तुमचे मत नोंदवा. आता याच्यामध्ये अमेरिका व रशिया यांच्यात शीतयुद्ध सुरू झाले. आता का सुरू झाले तर याला सर्वात महत्त्वाची बरीचशी कारणं कारणीभूत आहे. मग आपल्याला या मुद्द्यामध्ये आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल. शीतयुद्धाची पार्श्वभूमी. तर दुसरे महायुद्ध जे आहे हे दुसरे महायुद्ध शीतयुद्धाचे प्रमुख कारण होय. दुसऱ्या महायुद्धामुळे इंग्लंड आणि फ्रान्स या राष्ट्रांचे जे महत्त्व आहे ते कमी झाले. जे आपण याच्या अगोदरसुद्धा पाहिलं की इंग्लंड आणि फ्रान्स या राष्ट्रांना दुसऱ्या महायुद्धामध्ये जरी विजय मिळाला तरी परंतु त्यांची शक्ती जी आहे ती अत्यंत कमी झाली आणि त्यामुळं या दुसऱ्या महायुद्धामुळे इंग्लंड आणि फ्रान्स या राष्ट्राचं महत्त्व कमी झालं. आणि महायुद्धाच्या काळामध्ये सोव्हिएट रशिया जो आहे या सोव्हिएट रशियाच्या सैन्याने पूर्व युरोप तर अमेरिका, फ्रान्स आणि इंग्लंड यांनी पश्चिम युरोपवर प्रभुत्व मिळवलं. म्हणजे थोडक्यात महायुद्धाच्या काळामध्येच रशियाने पूर्व युरोपचा भाग हा आपल्या वर्चस्वाखाली आणला आणि अमेरिका, फ्रान्स आणि इंग्लंड या राष्ट्रांनी सर्वात महत्त्वाचा पश्चिम युरोपचा जो भाग आहे तो या ठिकाणी आपल्या प्रभुत्वाखाली आणला. त्याच्यानंतर आपल्याला यामध्ये
महायुद्ध संपल्यानंतर पूर्व युरोप व पश्चिम युरोप अशी जी विभागणी झाली, ही विभागणी प्रामुख्याने शीतयुद्धाला ह्याच्यातून सुरुवात झाली. म्हणजे थोडक्यात एका बाजूला आपण पूर्व युरोप आणि पश्चिम युरोप ही या ठिकाणी दोन गट ज्याला आपण म्हणतो, ही या ठिकाणी निर्माण झाले आणि याच्यामुळं शीतयुद्धालाच खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. आता पूर्व युरोपीय राष्ट्रांनी साम्यवादी विचारसरणीचा स्वीकार केला. म्हणजे रशियाच्या वर्चस्वाखाली किंवा रशियाच्या प्रभुत्वाखाली असलेली जेवढी राष्ट्र आहे पूर्व युरोपमधली, त्या त्यांनी संपूर्णपणे साम्यवादी विचारसरणीचा स्वीकार केलेला आहे. म्हणजे थोडक्यात ज्या राष्ट्रांवर सोव्हिएट रशियाचा प्रभाव होता. आणि त्याच्यानंतर पश्चिम युरोपीय राष्ट्र जे आहे त्यांनी भांडवलशाही व्यवस्थेचा विचार मान्य केला. याच्यामध्ये हा पूर्णपणे अमेरिकेचा जो प्रभाव आहे या पश्चिम युरोपवर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल आणि यातूनच शीतयुद्ध जे आहे ते आकाराला आले. तर याच्यामध्ये आपल्याला एक अधिक माहितीसाठी एक थोडक्यात मुद्दा सांगता येईल, तो म्हणजे साम्यवादी विचारसरणीच्या प्रभावाखालील पूर्व युरोप आणि लोकशाहीचा पुरस्कार करणारा पश्चिम युरोप यांच्या विभाजनाला इंग्लंडचे जे पंतप्रधान आहे विन्स्टन चर्चिल यांनी पोलादी पडदा ही संज्ञा वापरलेली आहे. म्हणजे थोडक्यात या दोन पूर्व युरोप आणि पश्चिम युरोप अशी दोन जी विभागणी झाली आणि याच्यामध्ये जो पडदा आहे त्याला आपण पोलादी पडदा असं चर्चिलनं या ठिकाणी या विभाजनाला म्हटलेलं आहे. आता शीतयुद्ध जे आहे हे शीतयुद्ध प्रामुख्याने याची जी वाटचाल आहे ती कशी झाली बघा. आता आपण जर पाहिलं तर दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेने मार्शल प्लॅन योजना आखली आणि ही मार्शल प्लॅन योजना जी आहे या ठिकाणी अमेरिकेने आखल्यानंतर युरोपीय राष्ट्रांना साम्यवादापासून रोखण्यासाठी आर्थिक मदत सुरू केली. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पूर्व युरोपातील जेवढी राष्ट्र होती या राष्ट्रांना या ठिकाणी युरोपीय राष्ट्रांना साम्यवादापासून रोखण्यासाठी ही आर्थिक मदत जी आहे ती या ठिकाणी अमेरिकेने सुरू केली. या विरोधात रशियाने आशिया व आफ्रिकेतील स्वातंत्र्य चळवळींना प्रोत्साहन दिले. आता अमेरिका आणि रशिया ही दोन बलाढ्य राष्ट्र जी आहे त्यांच्यामध्येच खऱ्या अर्थाने ही शीतयुद्धाची जी वाटचाल आहे ती या ठिकाणी झाल्याचं आपल्याला सांगता येईल. आणि याच्यातून रशियाने सुद्धा मग आशिया आणि आफ्रिकेतील स्वातंत्र्य चळवळीला प्रोत्साहन दिले. पूर्व युरोप व पश्चिम युरोप यांच्या विभाजनाने सोव्हिएट रशिया आणि अमेरिका यांच्यात तणाव जो आहे तो निर्माण झाला. दोन्ही राष्ट्रात प्रत्यक्ष युद्ध झाले नाही, पण याच परिस्थितीला शीतयुद्ध असे म्हणतात. आता सोव्हिएट रशियाच्या विचारसरणीत उत्पन्नाच्या स्रोताची सरकारी जी मालकी आहे हा मध्यवर्ती विचार होता, तर अमेरिकेच्या भांडवलशाही विचारसरणीत उत्पन्नाच्या स्रोताच्या खाजगी मालकीचा विचार मध्यवर्ती होता. म्हणजे एकंदरीत आपण जर पाहिलं तर दोन भिन्न विचारसरणी की रशियाची जी आहे त्यामध्ये सरकारी मालकीचा एकंदरीत त्यांनी विचार केला होता, संपूर्णपणे जे उत्पन्न मिळतं त्याला, आणि अमेरिकेने जे उत्पन्न मिळतं त्याला पूर्णपणे खाजगी मालकी म्हणून या ठिकाणी त्याच्याकडे पाहिलं. अशी दोन विचारसरणी असलेली ही दोन राष्ट्रे, या दोन महासत्ता या ठिकाणी सर्वात महत्त्वाच्या दुसऱ्या महायुद्धानंतर पण जर पाहिलं उदयाला आल्या. याच्यातून शीतयुद्ध जे आहे ती या ठिकाणी होण्यास सर्वात महत्त्वाचं कारणीभूत आहे. शीतयुद्धाची व्याप्ती ही युरोपपुरती न राहता आशिया खंडामध्ये ही 20व्या शतकामध्ये पसरली. रशिया आणि चीन याच्यातून लष्करी करार आणि उत्तर आणि दक्षिण कोरिया यांच्यातील संघर्ष ह्या दोन महत्त्वाच्या घटना या संदर्भामध्ये आपल्याला सांगता येईल. म्हणजे थोडक्यात आपण जर विचार केला तर शीतयुद्धाची ही जी व्याप्ती आहे ही आता फक्त या ठिकाणी युरोपपुरती नाही राहिली, तर ती पूर्णपणे आशिया खंडामध्ये सुद्धा पसरली. आणि अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर शीतयुद्धाची ही जी वाटचाल आहे ही वाटचाल या ठिकाणी
सुरू झाल्याचं आपल्याला सांगता येईल. आता याच्यामध्ये निकिता क्रुश्चेव ही या ठिकाणी यांचं सर्वात महत्त्वाचं यामध्ये आपल्याला योगदान सांगता येईल. याच्यामध्ये जोसेफ स्टॅलिन हे सोव्हिएट रशियाचे अध्यक्ष असताना शीतयुद्ध सुरू झालं. त्याच्यानंतर सोव्हिएट रशियाचे अध्यक्ष जे झाले ते निकिता क्रुश्चेव झाले. आण्विक युद्धाची सहारकता क्रुश्चेव यांना माहीत होती. म्हणजे थोडक्यात आपण जर पाहिलं तर जी आता युद्ध पुढची जी होणार आहे, थोडक्यात दुसऱ्या महायुद्धानंतर आपण जर पाहिलं तर आता अण्वस्त्राचा वापर ही पुढची महायुद्ध जर झाली किंवा तिसरं महायुद्ध जर झालं तर याच्यामध्ये निश्चितपणे हा उपयोग होऊ शकतो अण्वस्त्र युद्धाचा. आणि म्हणून जे क्रुश्चेव म्हणून निकिता क्रुश्चेव म्हणून जे सोव्हिएट रशियाचे जे अध्यक्ष झाले त्यांना या युद्धाची सहारकता ज्याला आपण म्हणतो, थोडक्यात परिणाम हे काय होतील या ठिकाणी यांना माहीत होतं. आणि म्हणून क्रुश्चेव यांनी वास्तववादी धोरण स्वीकारून रशिया व अमेरिका यांच्यामध्ये शांततामय सहजीवनावर भर दिला. थोडक्यात युद्धाने या ठिकाणी जी परिणिती होईल किंवा परिणाम जे होतील, आता युद्ध जे होणार आहे ते अण्वस्त्र युद्ध होतील. आणि म्हणून त्यामुळं या ठिकाणी या पृथ्वी तलावर कोणीच राहू शकणार नाही, ही ज्या सर्वात महत्त्वाचं यामुळे आपल्याला भीती जी आहे ती या ठिकाणी होती. आणि म्हणून त्यांनी या दोन राष्ट्रांमध्ये शांततामय सहजीवनावर सर्वात महत्त्वाचा भर दिल्याचं आपल्याला सांगता येईल. आणि म्हणून सोव्हिएट रशियाचे निकिता क्रुश्चेव व अमेरिकेचे अध्यक्ष आयसेनहॉवर यांनी 1959मध्ये कॅम्प डेव्हिड येथे या ठिकाणी या दोघांची भेट घडून आली. आणि अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर शीतयुद्ध याला थोड्याफार प्रमाणामध्ये काही अटकाव ज्याला आपण म्हणतो ते अशा पद्धतीने येण्यास सुरुवात झाली. आता याच्यातून बर्लिनची जी भिंत आहे बघा, आता 1961मध्ये सोव्हिएट रशियाने बर्लिनची भिंत बांधली आणि यामुळे पश्चिम बर्लिन व पूर्व बर्लिन अशी जी विभागणी होऊन यांच्यामध्ये संबंध जो आहे तो या ठिकाणी संपला. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं क्युबा हा जो देश आहे 1962मध्ये युरोपात ताण वाढून शीतयुद्धाचे केंद्र जे आहे ते क्युबा ठरलेलं आहे. क्युबा देशातील क्षेपणास्त्र पेच प्रसंगामुळे अमेरिका व रशिया यांच्यामध्ये तणाव वाढला गेला होता. आणि याच्यातून उभयपक्षी म्हणजे दोन्ही देशामध्ये जो करार झाला, दूरध्वनीवर जो संवाद साधण्यासाठी हॉटलाईन इत्यादी उपायांनी हा जो तणाव आहे तो या ठिकाणी तणाव कमी केला. थोडक्यात क्युबामध्ये हा 1962मध्ये सर्वात महत्त्वाचं दोन युरोप, अमेरिका आणि रशिया या दोन देशामध्ये क्युबामधल्या केवळ क्षेपणास्त्र पेच प्रसंगामुळे हा जो एकंदरीत प्रसंग जो आहे तो वाढल्यामुळं या ठिकाणी मग दोघांनी अशा पद्धतीने संवाद साधून या तणाव जो आहे हा तणाव या ठिकाणी कमी केला. आता देतांत म्हणून या ठिकाणी एक सर्वात महत्त्वाचा आपल्याला एक मुद्दा याच्यात पाहायचा आहे. तर देतांत काय आहे? अमेरिका व रशिया यांच्यातील ताणतणाव कमी करण्याच्या प्रक्रियेस देतांत असे म्हणतात. 1972मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष, राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन आणि रशियाचे नेते ब्रेझनेव मॉस्को येथे भेटले होते. म्हणजे थोडक्यात दोन देशाच्या राष्ट्राध्यक्षांची भेट जी आहे ती मॉस्को येथे झाली 1972मध्ये. आणि दोन्ही राष्ट्रांच्या नेत्यांमध्ये क्षेपणास्त्राच्या संख्येवर मर्यादा आणण्यावर भर देण्यात आला. म्हणजे थोडक्यात आपण आता जर पाहिलं तर तिसरं महायुद्ध जर झालं तर ते महायुद्ध केवळ अण्वस्त्र क्षेपणास्त्राच्या भूमिकेवर लढणार आहे. आणि म्हणून या दोन्ही राष्ट्रांच्या नेत्यामध्ये क्षेपणास्त्र जे एकंदरीत संख्या जी आहे त्या संख्येवर या ठिकाणी मर्यादा आणण्यावर या ठिकाणी एकमत झालं. याच्यातून अमेरिकन अध्यक्षांनी मग चीनला भेट देऊन साम्यवादी चीन शासनाला मान्यता दिली. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी या देतांत माध्यमातून सर्वात महत्त्वाची ही जी भूमिका आहे ही भूमिका या ठिकाणी ठरवण्यात आली. आणि याच्यातून नंतर
आपण जर पाहिलं तर शीतयुद्ध जे काळातील राष्ट्रवाद जो आहे तो या ठिकाणी याच्यातून पुढे निर्माण झाला. त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर शीतयुद्ध काळातील जे राष्ट्रवाद आहे याच्यामध्ये काही युद्ध जे आहे याच्यामध्ये सहभागी राष्ट्र जे आहे, मुद्दे आपण जर पाहिलं तर सहभागी राष्ट्र याच्यामध्ये दोन जे गट पडले बघा, एक रशिया, सोव्हिएट रशियाचा गट आणि एक अमेरिकेचा गट. आता याच्यामध्ये विचारसरणी असेल, अर्थव्यवस्था असेल, सुरक्षा गट असेल आणि सहभागी राष्ट्र असेल, असे विभागणी या ठिकाणी शीतयुद्धाच्या कालखंडामध्ये पडली गेली. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर सहभागी राष्ट्र जे आहे सोव्हिएट रशियाच्या गटामध्ये, त्यामध्ये पूर्व जर्मनी आहे, बल्गेरिया आहे, पोलंड आहे, चेकोस्लोवाकिया आहे, हंगेरी आहे, रोमानिया आहे आणि अल्बानिया आहे. त्याच्यानंतर अमेरिकेचा जो गट आहे त्याच्यामध्ये नेदरलँड आहे, डेन्मार्क आहे, बेल्जियम आहे. त्याच्यानंतर पश्चिम जर्मनी आहे, फ्रान्स आहे, इटली आहे, स्पेन आहे, ग्रीस आहे, ग्रेट ब्रिटन आहे. अशी ही जी राष्ट्रे आहे ही दोन राष्ट्रे एकमेकाच्या गटामध्ये ही विभागली गेली. आता दोन्हींची विचारसरणी कशी होती तर सोव्हिएट रशिया गटाची विचारप्रणाली जी होती ती साम्यवाद आणि त्याच्यानंतर अमेरिकन गटाचं जो विचारसरणी होती ती भांडवलशाही. त्याच्यानंतर अर्थव्यवस्था जी आहे ती मध्ये आपण जर विचार केला तर रशियाच्या गटाचं जे आहे उत्पादन साधनावर सरकारी मालकी, म्हणजे पूर्णपणे जेवढं उत्पन्न तयार होईल त्याच्यावर सरकारची मालकी, आणि अमेरिकन गटाची जी अर्थव्यवस्था होती उत्पादन साधनावर पूर्णपणे खाजगी मालकी. अशा पद्धतीची ही अर्थव्यवस्था दोन्ही गटांची होती. आणि त्याच्यानंतर सुरक्षा गट म्हणून या ठिकाणी ज्याला करार आपण म्हणतो ती या ठिकाणी बरेचसे झाले. त्याच्यामध्ये रशियनच्या गटामध्ये वॉर्सा करार झाला 1950च्या. रशिया व चीनमधील हा जो करार आहे वॉर्सा करार म्हणून ओळखला जातो. आणि त्याच्यानंतर अमेरिकेच्या गटामध्ये बरेचसे करार झाले. त्यामध्ये नाटो आहे, एनजिओस आहे, सिएटो आहे, सेंटो आहे. हे जे करार आहे हे करार या ठिकाणी प्रामुख्याने या गटामध्ये झाले. आता गटबाजीला प्रोत्साहन देणारी जी माध्यमं आहे ती कोणती आहे तर आपण जर विचार केला तर संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीमध्ये व्हेटोचा वापर करून मित्र राष्ट्रांची बाजू घेणे हा एक सर्वात महत्त्वाचं गटबाजीला माध्यम जे आहे हे ठरलेलं आहे. त्याच्यानंतर विविध लष्करी करार करणे, आर्थिक देवाणघेवाण करणे, गटातील राष्ट्रांना व्यापारी सवलती देणे आणि मित्र राष्ट्राचा दर्जा देणे. म्हणजे प्रत्येक गटामधली जेवढी राष्ट्र आहे त्या राष्ट्राच्या बाबतीमध्ये या सर्वांनी म्हणजे रशिया असेल, अमेरिका असेल, दोघांनी हे अशा पद्धतीची माध्यमे वापरून या ठिकाणी प्रत्येकाने आपापल्या गटातली राष्ट्र जे आहे त्या राष्ट्रांकडे अशा पद्धतीने प्रोत्साहन देण्याचं काम केलेलं आहे. आता शीतयुद्ध तीव्र होण्याची जी कारण आहे ती कोणती आहे बघा, तर दोन विचारधारांमधील फरक आहे सर्वात महत्त्वाचं कारण आहे शीतयुद्ध. कारण आपण पाहिलं की रशियाचं जी विचारधारा आहे ती कोणती आहे, साम्यवादी आहे, आणि अमेरिकेची आहे ती कोणती आहे, ती आहे भांडवलशाही. आणि त्याच्यामुळं प्रमुख जे कारण आहे ती शीतयुद्धाचं ते म्हणजे दोन विचारधारा आहे, एकाचा साम्यवाद आणि एकाचा भांडवलशाही. एकमेकाबद्दल वाटणारी भीती हे दुसरं कारण आपल्याला याच्यातून सांगतं. कारण दोघांनाही माहीत होतं की आपल्याजवळ प्रत्येकाकडे क्षेपणास्त्र आहे, त्याच्यामुळं एकमेक राष्ट्रांना या दोघांनाही भीती ही वाटत होती. त्याच्यानंतर अविश्वासाचं वातावरण आहे, दोघांचाही विश्वास एकमेकांवर नव्हता, हे एक कारण याला कारणीभूत आहे. साम्यवाद विरुद्ध भांडवलशाही, म्हणजे तुम्हाला आत्ताच सांगितलं की दोन विचारधारा आहे, साम्यवाद आहे एकीकडे भांडवलशाही. म्हणजे थोडक्यात दोन्हींची विचारप्रणाली आपण जर विचारात घेतली, एकाचं सरकारी मालकी, एकाचं खाजगी मालकी, म्हणजे अशा पद्धतीचे विरुद्ध गट या ठिकाणी निर्माण झाले. त्याच्यानंतर गैरसमज दूर करणाऱ्या यंत्रणेचा अभाव होता. यांच्यामध्ये कोणीही गैरसमज जर झाला तर याला दूर कोणी करू शकत नव्हतं. यंत्रणेचा अभाव, याच्यातून एकमेकांना समजावून घेण्याच्या वृत्तीचा अभाव आणि वाढती शस्त्रस्पर्धा या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं या शीतयुद्ध तीव्र होण्याचं कारण प्रत्येक राष्ट्र किंवा प्रत्येक गट हा आपलं या ठिकाणी शस्त्रास्त्रामध्ये कशी वाढ होईल याकडेच या ठिकाणी पाहत होता. आता शीतयुद्ध कालखंडामधलं
हे जे देतांत पर्व जे आहे ते काय आहे बघा. आता आपण सुरुवातीलाच पाहिलं की अमेरिका आणि सोव्हिएट रशिया यांचा ताणतणाव कमी करण्यासाठी देतांत प्रक्रिया चालू ठेवण्यासाठी ही केलेला प्रयत्न आहे. आता याच्यातून बरेचसे जे प्रयत्न आहे या दोन गटांच्या मध्ये, रशिया आणि अमेरिकेच्या मध्ये, या ठिकाणी कमी करण्याचा जो प्रयत्न आहे तो देतांत पर्वाच्या माध्यमातून केल्याचं आपल्याला सांगता येईल. याच्यामध्ये सुरुवातीला आपण जर पाहिलं तर 1973मध्ये फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे झालेल्या परिषदेत व्हिएतनाम युद्ध समाप्त करण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते 1975मध्ये हेल्सिंकी शांतता परिषदेत अमेरिका व रशिया या राष्ट्रांबरोबरच 35 राष्ट्रे सहभागी झाली. यामध्ये पूर्व आणि पश्चिम युरोपीय देशातील तणाव कमी करण्यावर भर दिलेला आहे. त्याच्यानंतर 1978मध्ये कॅम्प डेव्हिड परिषदेत इस्रायल व अरब यांच्यातील वाद सोडवण्यावर प्रामुख्याने भर दिला. 1979मध्ये इराणमध्ये राजकीय क्रांती होऊन इराणच्या शहाची हकालपट्टी करून आयतोल्ला खोमेनी यांची सत्ता इराणमध्ये आली. इराणने अमेरिकेशी असलेले राजनैतिक संबंध सोडून सेंटो कराराचा त्याग केला. त्यानंतर 1979मध्ये अफगाणिस्तानमध्ये सोव्हिएट रशियाने कारमाल यांच्या नेतृत्वाखाली समाजवादी सरकार स्थापन केले आणि रशिया आणि अमेरिका यांच्यात क्षेपणास्त्रे, अण्वस्त्राची संख्या व तीव्रता कमी करण्याबाबत दोन राष्ट्रात करार झाले. क्षेपणास्त्राच्या वापरावर मर्यादा घालणारे करार झाले. म्हणजे देतांत पर्व जे आहे हे प्रामुख्याने या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हे अमेरिका आणि सोव्हिएट रशिया या दोन राष्ट्रांच्या गटातील ताणतणाव कमी करण्यासाठी केलेली ही प्रक्रिया होती. आणि याच्यातूनच आपण जर पाहिलं तर प्रत्येक कालखंडामध्ये या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा विचार जो आहे तो विचार या ठिकाणी करण्यात आल्याचं आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर गोर्बाचोव जो कालखंड आहे तो कालखंड या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. सन 1985मध्ये रशियाच्या कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीसपदी आलेल्या गोर्बाचोव यांच्या काळात शीतयुद्धाची अखेर झाली. गोर्बाचोव यांनी पॅरेस्ट्रायका म्हणजे पुनर्रचना आणि ग्लासनोस्ट म्हणजे खुलेपणा ही धोरणे प्रामुख्याने स्वीकारली. डबघाईला आलेल्या रशियाची या ठिकाणी अर्थव्यवस्थेची पुनर्रचना जी आहे ती या ठिकाणी केली. मुक्त निवडणुकीचा पुरस्कार केला. साम्यवादी पक्षाची मक्तेदारी संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला. साम्यवादी पक्षाची मक्तेदारी जी आहे ती संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करून अर्थव्यवस्थेवरील केंद्रीय नियंत्रण जे आहे ते कमी केलं. लेखक, पत्रकार आणि बुद्धिवंतांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य या ठिकाणी देण्यात आलं. जे अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर गोर्बाचोव यांचा जो कालखंड आहे तो रशियामध्ये या ठिकाणी चांगल्या प्रकारे सुरू झाला. कालांतराने यामध्ये आणखीन काही आपण जर पाहिलं तर पूर्व जर्मनी व पश्चिम जर्मनी यांच्यातील भेद संपवून जर्मनीच्या एकीकरणाला या ठिकाणी गोर्बाचोवच्या कालखंडामध्ये चालना दिली. गोर्बाचोव यांच्याच काळामध्ये एकसंघ सोव्हिएट रशियाचे विघटन होऊन 15 स्वतंत्र देश अस्तित्वात आले. म्हणजे रशियाचं पूर्णपणे या ठिकाणी विघटन झालं आणि याच्यातून 15 स्वतंत्र देश जे आहे ते या ठिकाणी निर्माण झाले. याच्यामध्ये 1991 नंतर जगाच्या इतिहासात शीतयुद्धोत्तर जग आणि सोव्हिएट रशियानंतरचे जग हे दोन नवे शब्दप्रयोग जे आहे ते वापरात आले. तर सोव्हिएत रशियाचे जे 15 देश जे निर्माण झाले याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर एस्टोनिया आहे, त्याच्यानंतर लाटाव्हिया आहे, लिथुआनिया आहे, त्याच्यानंतर बेलारुस आहे, मोल्डोवा आहे, जॉर्जिया आहे, आर्मेनिया आहे, अझरबैजान आहे, तुर्कमेनिस्तान आहे, उझबेकिस्तान आहे, ताजिकिस्तान आहे, किर्गिस्तान आहे, रशिया आहे, युक्रेन आहे आणि कझाकस्तान आहे. अशी संपूर्ण सोव्हिएट रशियाचे विभाजन झाल्यानंतर हे 15 स्वतंत्र असे देश या ठिकाणी याच्यातून निर्माण झाले.
आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपण जर पाहिलं तर गोर्बाचेवच्या कालखंडामध्ये राष्ट्राध्यक्ष असताना या ठिकाणी ही प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी अस्तित्वात आली. तर त्याच्यानंतर आपल्याला यातला एक शेवटचा मुद्दा पाहायचा आहे, तो आहे शीतयुद्धाचे परिणाम. आता शीतयुद्धाचे जे परिणाम झाले त्यामध्ये पहिला आहे राष्ट्रामध्ये गैरसमज झाले, जगाचे 2 गटात विभाजन झाले, त्यानंतर निःशस्त्रीकरणाकडे दुर्लक्ष झाले, गुप्त राजकीय हालचाली व करारास प्राधान्य देण्यात आले, त्याच्यानंतर मानवाचे भवितव्य धोक्यात आले, प्रचंड वित्तीय हानी झाली. कारण याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर आता क्षेपणास्त्र तयार करण्याची म्हणजे भरपूर पैसा लागणार आहे आणि मग वित्तीय हानी जी आहे या ठिकाणी झाली. अन्न, वस्त्र, निवारा आणि लोकसंख्या इत्यादी महत्त्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष प्रामुख्याने सुरू झालं. विज्ञानाचा संहारक अस्त्र निर्मितीचा वापर, कारण विज्ञानाचा सदुपयोग हा या ठिकाणी या अतिभयंकर संहारक अस्त्र निर्मितीसाठी होऊ लागला आणि याच्यातून सर्वात महत्त्वाचं एक आपल्याला परिणाम झाला आणि तो म्हणजे याच्यातून अमेरिका ही जी आहे ती महासत्ता बनली. जे एकंदरीत आपण जर पाहिलं तर हे जे शीतयुद्ध जे आहे हे दुसऱ्या महायुद्धानंतर या ठिकाणी जे सुरू झालं आणि या शीतयुद्धाचे बरंचसं आपण जर पाहिलं तर अमेरिका, रशिया यासारखी 2 गट या ठिकाणी निर्माण झाले आणि याच्यातून बरंचसं मोठ्या प्रमाणामध्ये या गटबाजीला प्रोत्साहन देण्यात आलं आणि याच्यातून देतांत पर्व सर्वात महत्त्वाचा भाग आपल्याला सांगता येईल. आणि शेवटी गोर्बाचेवचा जो कालखंड आहे तो या ठिकाणी या मुद्द्याच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगता येईल. आता आपण या प्रकरणातला हा जो पहिला जो मुद्दा आहे तो या ठिकाणीच समाप्त करत आहोत. धन्यवाद.